प्रश्न काय आहे बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आहे, तर ए चे वय काढा असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न गुणोत्तर प्रमाणातला आहे आणि गुणाकार दिलेला आहे. आता बघा शॉर्ट पद्धतीने कसं सोडवायचं ते बघा. काय म्हटलेलं आहे, ए आणि बी यांचं गुणोत्तर प्रमाण किती दिलेलं आहे, 2:3 म्हटलेलं आहे आणि गुणाकार किती म्हटलेला आहे, 216. आता बघा ज्याचं वय विचारलेलं आहे ते अंशामध्ये घ्यायचं. वय किती आहे, एच काय म्हटलेलं आहे गुणोत्तर प्रमाण 2 आहे आणि गुणाकार म्हटलं म्हणून या दोघांचा गुणाकार करायचा. 3 दुने किती झाले, 6 झाले आणि गुणिले काय करायचं, जे गुणाकार आलेला आहे तो गुणाकारामध्ये घेतला. किती झालं, 216. याला भाग घालवून घ्या. 6 एके 6, 6 त्रिक 18, 3 राहिले, 6 6 36 झाले. आता इथं महत्वाची ट्रिक आहे, इथे 36 आलं तर याला गुणाकार करायचा नाही. हा जो इथे भाग गेलेला आहे त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. आता या 36चं वर्गमूळ किती आहे, 36चं वर्गमूळ 6 आहे. आता या 6चा आणि हे जे गुणाकारात आहेत 2 त्याचा काय होईल, गुणाकार होईल. 2 गुणिले 6 बरोबर किती आलं, 12. म्हणजे ए चे वय किती आले, ए चे वय हे 12 आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 आहे, ए चे वय 12 वर्ष. अशा शॉर्ट पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे.